150 दिवसामध्ये आम्ही तुमची कामं पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला निर्णयात्मक आश्वासन दिलं। तसंच जे 150 दिवसामध्ये जर कोणत्या गोष्टी शक्य नसेल तर त्याच्या वाटाघाटी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय अजितदादा पवार वित्तमंत्री यांच्याकडे पूर्ण करण्याचा प्रयत्न हे त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली। त्याच्यामुळं आमचा पूर्ण विश्वास माननीय महोदयावर आहे की आमच्यासोबत अत्यंत निर्णयात्मक आणि सकारात्मक अशा चर्चा केल्या। त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनांच्या वतीनं आणि आमच्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं माननीय महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्यासाठी त्यांनी आपला वेळ खर्ची घेतला आणि आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक समजून घेतल्या आणि त्या मागण्यावर निर्णयात्मक तोडगा काढला। त्या अनुषंगाने आम्ही आज या मागण्यांच्या संदर्भात पुकारलेल्या आंदोलनाला आम्ही आज रोजी स्थगिती देत आहोत। 15 मे पासून पुणे विभागाने जो संप पुकारलेला होता त्याला 7 दिल्ली 26 तारखेपासून विदर्भ भूमिगत कर्मचारी संघटनेने आणि त्यांच्या सुट्टीला उभे राहिलेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य भूमी तांत्रिक कर्मचारी संघटना ही सुद्धा 3 तारखेपासून या बेमुदत संपामध्ये सहभागी झाली आणि सहभागी झाल्यानंतर 3 तारखेलाच जेव्हा मंत्रिमंडळामध्ये मंत्री महोदयांपर्यंत या सगळ्या न्यूजा गेलेल्या असतील की आता ही संपाची आणि संपकऱ्यांची ताकद ही वाढत चाललेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र आता या संपामध्ये सहभाग आपला नोंदवत आहे आणि त्याच्यामुळे साहेबांना मंत्री महोदयांना असं वाटलं कुठेतरी की नाही ही न्यायिक मागणी असेलच आणि न्यायिक मागणीसाठी ही लोक जर रस्त्यावर उतरलेली आहे तर यांच्यासोबत चर्चा करणं आपल्या आवश्यक आहे। तर साहेबांनी त्या आमच्या गडकरीची जी काही आमची मागणी आहे तांत्रिक वेतन या बाबतीमध्ये भूमिका मांडण्यासाठी आम्हा सर्व तिन्ही संघटनांना त्या ठिकाणी आणि पत्र दोन संघटनांचं होतं आणि यांनी दिलेल्या शब्दांमुळे आमचे शब्द पाळले आणि आम्हालासुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये सामील करून घेतलं आणि 7 लोकांचं शिष्टमंडळ साहेबांसोबत चर्चा करायला गेल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी चर्चेच्या दरम्यान तांत्रिक वेतन या मुद्द्यावर भाष्य केलं आणि हा मुद्दा सगळ्यात आधी रेटीज धरून हा मान्य करण्यास त्यांनी ग्वाही दिली आणि त्याच्याचबरोबर 6 मागण्या आमच्या ज्या संघटनेतर्फे ज्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी संप पुकारलेला होता त्या संपाचा अंतर्गत आमच्या 6 मागण्या त्यांनी परिपूर्ण मान्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासनच नाही तर त्याची जबाबदारी माननीय डॉक्टर दिवसे सर जमाबंदी आयुक्त यांच्यावर सोपवलेली आहे। त्याचबरोबर संघटनेचे जे कुठले नेते पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे तिथे उपस्थित सचिव लेवलची कॅडरची जी लोकं होती त्यांनासुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर कशा पूर्ण करून घेता येतील कारण या ठिकाणी जो 150 दिवसाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सरकारमार्फत तर त्या 150 दिवसाच्या आत सर्वच्या सर्व मागण्या आम्ही तुमच्या ज्या काही आहेत त्या मान्य करू। 150 दिवस झाल्यानंतर 151व्या दिवशी परत हा कुठला नवीन पवित्रा किंवा असा संप करण्याची वेळ येऊ नये या भूमिकेमध्ये सर्व संघटना या ठिकाणी आहेत।